नमस्कार. मी सौ अनुराधा आनंद दामले. माझे सद्गुरू श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उर्फ डॉक्टर काका यांचे विचारांवर आधारित काही आध्यात्मिक लेखमाला सादर करीत आहे. या विचारांचे मला माझ्या आयुष्यात दैनंदिन जीवनात बहुमूल्य मार्गदर्शन झाले. जीवन आनंदाने कसं जगावं हे समजलं. ते विचार मी आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या एपिसोडद्वारे करत आहे. यातील पहिला भाग आज सादर करत आहे. आपणा सर्वांचे जीवन आनंदी व्हावे ही प्रार्थना. कृपया माझ्या या चॅनलला लाईक करावे, शेअर करावे आणि सबस्क्राईब करावे. आजचा मी पहिला लेख जो वाचणार आहे, सादर करणार आहे, तो सुखी वृद्धत्वाची गुरुकिल्ली. आता सुखी वृद्धत्वाची गुरुकिल्ली ही आपल्याला जर मिळाली तर नक्कीच आपण आनंदाने जीवन जगू शकू. वृद्धत्व सुखी होण्याची गुरुकिल्ली म्हणजे ॲक्सेप्टन्स, आणि तोही अगदी मनापासून आणि आनंदाने, नाईलाजाने नाही. व्यावहारिकदृष्ट्या जे जे उत्पन्न होते त्याचा नाश हा अटळ आहे. आता सुंदर रांगोळी काढली तरी ती पुसली जाते. या नियमानुसार जे जन्माला आले आहे ते मरणार आहे असा आतमध्ये निश्चय असेल तर संध्या छाया भिवविती हृदया असं होणार नाही. आपण दुसऱ्याकडून उसनी घेतलेली वस्तू परत देतो, तसं पांचभौतिक शरीर पंचमहाभूतांना परत द्यायलाच हवं ना. मग मृत्यूचं भय कशाला बाळगायचं. बालपण, कौमार्य अवस्था, तारुण्य, वृद्धत्व असे क्रमाक्रमाने बदल होत असतात. ही ईश्वराची व्यवस्था आहे, आणि ही व्यवस्था एकदा मान्य केली की वृद्धत्वाचा स्वीकार सहजतेनं आपण करू शकतो. त्यामुळे आपलं जीवन आनंदमय होतं. व्हायब्रेशन गिव्ज बर्थ टू एनर्जी हा आईन्स्टाईनचा सिद्धांत आहे. आपल्या विचारांची स्पंदनं आपल्या भोवती ऊर्जा, एनर्जी निर्माण करतात. आपली विचार पद्धती सकारात्मकच असावी, त्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि जीवन चांगलं राहतं. नकारात्मक विचार बॅड एनर्जी निर्माण करतात, त्यामुळे साहजिकच कार्यात आपल्या अडथळे उत्पन्न होतात. शास्त्रशुद्ध रीतीने धर्माचं मूलभूत स्वरूप समजावून घेऊन खऱ्या अर्थाने डोळस बुद्धीने धर्म या संकल्पनेकडे आपण पाहायला हवं बरं का. सृष्टीचे नियम समजावून घेऊन खऱ्या सुखाचे म्हणजे सुखरूपत्वाचे मार्गाने गेल्यास अपूर्णता, अतृप्ती जाऊन माणसाला खऱ्या अर्थाने समाधान प्राप्त होतं. वृद्धापकाळात निसर्गानुसारच माणसाची कार्यक्षमता कमी होते. अनेक व्याधी उत्पन्न होतात. देहासंबंधी अनेक दुःखे भोगावी लागतात. देह म्हणजे मी असे घट्ट धरून ठेवणाऱ्याला दुःख जास्त वाटते. शिवाय झालेली दुःख उगाळीत बसलो की एकच दुःख अनेक वेळा होतं. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी या समर्थ वचनानुसार देहासंबंधी दुःख झाल्यास त्यावर इलाज, औषधोपचार मात्र केला पाहिजे बरं का. पण त्या व्याधीतच, त्या विचारातच गुंतून पडू नये. त्याऐवजी नामात आपण गुंगून जावं. दुसऱ्या व्यक्तीतील गुण नेहमी गुंफून घ्यावेत, अवगुण सोडून द्यावेत. त्यामुळे दुसऱ्याच्या मनापर्यंत सहज पोचून सुसंवाद आपल्याला साधता येतो. जुन्या चुकीच्या समजुती ठामपणे धरून तसंच वागत राहिलं तर कौटुंबिक स्वास्थ्य बिघडतं. आपल्याबरोबरच सर्वांचंच. कुटुंबातील वातावरण नेहमी खेळीमेळीच असावं. गैरसमजामुळे बऱ्याच वेळा गोंधळ होतात. आपल्या मनानेच नसलेल्या गोष्टी आपण गृहीत धरून त्यानुसार पूर्वग्रहदूषित दृष्टी न ठेवता रामकृष्ण हरी असे म्हणून नको असलेल्या गोष्टी सहज सोडून देणं जमलं की वृद्धत्व नक्कीच सुखी होईल. शाब्दिक छल करून कोण बरोबर कोण चूक यात आयुष्य वाया घालवण्यापेक्षा एखादी गोष्ट चुकून झाली असेल म्हणून आपण ती दुरुस्त करून घेतली तर तंटाबखेडा न होता, मन एकमेकांबद्दल कलुषित न होता दुसऱ्या वेळेस त्या व्यक्तीला आपली चूक जाणवते आणि ती सुधारण्याची संधीही मिळते.
यासाठी मीपणा गेला पाहिजे, आपला अहंकार गेला पाहिजे. अहंकार हा फार मोठा शत्रू आहे बरं का. 2 पिढ्यात अंतर राहतेच. आता ते अंतर कमी करण्यासाठी सुसंवादाची आवश्यकता असते, दोन्ही बाजूंनी. वृद्ध आणि तरुण, आणि हे होणं जरुरीचं आहे. पण बदलत्या परिस्थितीत तरुण पिढीला वेळेनुसार काही गोष्टी जमत नाहीत, काही गोष्टींचं महत्त्व वाटत नाही. तर त्याबद्दल तक्रार करत बसण्यापेक्षा आपल्या आवडी जोपासून आपला वेळ आनंदात घालवल्यास वृद्धत्व नक्कीच सुखी होईल. आपल्या अनेक आवडीच्या गोष्टी असतात, त्या आपण करू शकतो. वृद्धांनी आपल्या बाजूने मानसिक अंतर कमी करावे, पण पुढच्या पिढीकडून प्रतिसाद न मिळाल्यास तो विचार सोडून द्यावा. जे होईल ते आनंदाने स्वीकारल्यास आपलं जीवन तणावरहित होईल आणि असं आनंदी जीवन आपल्याला जगता येईल. आमच्या वेळेस असं होतं, तसं होतं, आम्ही असं केलं, तसं केलं, हे वृद्धांनी वारंवार सांगत बसू नये. पुढच्या पिढीला ते आवडत नाही. वृद्धपणी येणारा पुनरावृत्तीचा दोष टाळण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तेच आठवत सांगत बसू नये. कुणी विचारल्याशिवाय सल्ला देऊ नये. आपला मान आपण ठेवून घ्यावा. कुणी अपमान केला तरी त्याचं चिंतन करीत बसू नये. कुठल्याही गोष्टींचा फार आग्रह ठेवू नये. आपण असेच झाले पाहिजे असा आग्रह ठेवला आणि गोष्टी मनाप्रमाणे घडल्या नाहीत तर स्वतःच्याच जीवाला त्रास ना. मग सुखी वृद्धत्वासाठी आग्रही वृत्ती सोडा. आता अपूर्णता हेच जीवनाचं स्वरूप आहे. म्हणून जीवभाव घट्ट धरून ठेवणाऱ्या माणसाला देह, बुद्धी, परिस्थिती इत्यादी गोष्टींच्या अपूर्णतेचे चटके बसतात. प्रारब्धानुसार होणारी सर्व सुखदुःखे पूर्वकर्मानुसार भोगावीच लागतात. दुःखाची कारणे प्रारब्धानुसार वाट्याला आली तरी त्यांनी दुःखी झालंच पाहिजे असं प्रारब्धाचं बंधन नाही, असं आपल्याला शास्त्र सांगतं बरं का. आणि शास्त्राचा अभ्यास यासाठीच करायचा. वयानुसार वैचारिक परिपक्वता येणं हे अपेक्षितच आहे. गत आयुष्यातील त्याच गोष्टी, तेच प्रसंग पुन्हा पुन्हा आठवून तेच उगाळून काहीच उपयोग होत नाही. दुसऱ्यांबद्दल मनात स्नेहबंध जपला पाहिजे. त्यामुळे मनाचं समाधान आपल्या अभंग राहतं. राग, द्वेष, ईर्ष्या, तुलना, मत्सर इत्यादी दुःखाची कारणे आहेत. त्यामुळे विचारपूर्वक रागद्वेषांना आपल्यापासून दूरच ठेवावं. मला हे आवडत नाही, मला हे खपत नाही इत्यादी फंडे न ठेवता जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीशी जुळवून घेऊन स्वतःचे व इतरांचे जीवन शांत, सुखी ठेवल्यास वृद्धत्व नक्कीच सुखी असेल. या सृष्टीचा कर्ता ईश्वर आहे हा निश्चय मनात कायम असावा. त्यामुळे जगातील घटना माझ्या मर्जीप्रमाणे घडल्या पाहिजेत हा आग्रह राहणार नाही. करविता ईश्वर आहे, मी नाही, ही मनात पक्की घोणगाठ असावी. त्यामुळे जगात घडणाऱ्या घटना ईश्वराच्याच मर्जीने घडतील, माझ्या मर्जीने नाही. त्यासाठी समर्थ म्हणतात, मी करता ऐसे म्हणसी, तेणे तू कष्टी होसी. राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती प्रताप. मी केलेल्या कर्मात अपयश आले तर वाईट वाटतं, पण रामच करता आहे असा विश्वास असेल तर ती तीव्रता कमी होते. कोणत्याही कारणाने नामस्मरण केले तरी ते ईश्वरचरणी नेऊन सोडते आपल्याला. त्यामुळे मन शांत, समाधानी राहते. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. या तुकोबांच्या उक्तीनुसार मनाला मनाच्याच सहाय्याने प्रसन्न करून घेणे सहज जमतं आणि प्रसन्न मनाने नाम घेता येतं. संगात संजायते कामक, कामात क्रोधो विजायते. गीतेतलं हा श्लोक आहे. हे क्रोधाचं कारण आहे असं गीता सांगते. रजोगुणाचाच परिणाम संग आणि काम हा त्या संघाचाच परिणाम आहे. पुढची घसरगुंडी क्रोध, संमोह, स्मृतिविभ्रम, बुद्धिनाश व पारमार्थिक नाश ही प्रसिद्धच घसरगुंडी आहे. म्हणून या संघाचा विषयच बदलून संत व साधूंचा संघ आपण धरला पाहिजे. रामनामाचा संघ धरावा. दुष्ट, दुर्जन, चंगळवादी, जुगारी इत्यादींचा संघ सोडला पाहिजे.
पत्ते, दूरदर्शनवरील मालिका, सिनेमे इत्यादीमध्ये रमणारे आणि सतत त्यासंबंधीच बोलणाऱ्यांपासून दूर राहिलं पाहिजे. रामनामाच्या आधाराने मनाने मुक्त राहावे. चित्त रामनामात गुंतलेले असेल तर इतर अनावश्यक विचार आपोआप कमी होतात. जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे या नियमाप्रमाणे पूर्वकर्मानुसार पुन्हा पुन्हा जन्माला यावेच लागते असे आपले शास्त्रच सांगते. देह, बुद्धी, पदवी, सत्ता, सौंदर्य, संपत्ती, कीर्ती, यश, पुत्र, कन्या, जावई, भाऊबंद इत्यादींचा अभिमान तयार होऊन जीवन त्यातच संपवू नये. इत्यादींचा अभिमान तयार होऊन जीवन त्यातच संपवलं तर बाकी गोष्टींसाठी, परमार्थासाठी चित्त मोकळं राहत नाही. वरील सर्व गोष्टींच्या जवळ असावे पण जवळीक नसावी. ह्या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात थोड्याफार फरकाने असणारच आहेत, पण त्याचा अहंकार ठेवू नये. तोच अहंकार आपल्याला त्रास देतो, त्यामुळे जीवन दुःखी होते. आपले कर्तव्य चोख पार पाडल्यानंतर त्याच्या परिणामांचा विचार करण्याचे काहीच कारण नाही. होणारे परिणाम आनंदाने स्वीकारण्यातच सुखी वृद्धत्वाची गुरुकिल्ली आहे. जीवन तणावरहित, अहंकाररहित ठेवल्यास होणाऱ्या व्याधीही आपोआप कमी होतात. कारण मनाचा संबंध रोगांशी निगडीत असतो. म्हणून मनच निरोगी असेल तर रोग पळून जातील. आपण दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होतो, पण दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणे हे निरोगी मनाचं लक्षण आहे. अशा प्रसन्न चित्तामुळे सदा वसंतम हृदयारविंदे हे सहजतेने आपल्याला जमेल आणि आपल्या अंतरी शांती, तृप्ती, समाधान हे टिकून राहील. आजचा तरुण उद्या वृद्ध होणारच आहे हे प्रत्येक तरुणाने लक्षात घेणे आवश्यक आहे. आपल्या वागण्याने वृद्धांना त्रास होणार नाही ही काळजी तरुणांनी घेतली तर आणि तरुणांबद्दल सतत तक्रार न करता विसंगती सोसत, म्हणजेच एकाच कुटुंबात भिन्न स्वभावाची माणसे असतात त्यांच्याशी जुळवून घेऊन मी सोसले याचे ओझे न घेता, त्याबद्दलच विचार न करता नामस्मरणात दंग होणे हीच सुखी वृद्धत्वाची गुरुकिल्ली आहे. जय जय रघुवीर समर्थ.